गाईज, मी सुप्रिया मदर्स लाईफ मराठीमध्ये परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे। माझा प्रेग्नन्सी मधला डाएट काय होता, गरोदरपणामध्ये काय खावं काय खाऊ नये, माझ्या डॉक्टरांनी मला कुठल्या प्रकारचा डाएट प्लॅन दिला होता, त्यामुळे मला पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये ऍक्टिव्ह राहायला मदत झाली। त्यासोबतच डिलिव्हरीचा लेबर पेन सहन करण्यासाठी पण मला मदत झाली। तो डाएट प्लॅन काय होता ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। मी कुठल्याही प्रकारची डायटिशियन नाहीये। जो डाएट प्लॅन मला माझ्या डॉक्टरांनी दिला होता तो फक्त मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। यामधल्या जर कुठल्या गोष्टी तुम्हाला सूट करत नसतील तर तुम्ही त्या स्किप करू शकता किंवा तुमच्या डॉक्टरांना विचारून त्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्ह्यूज व्हिडिओच्या मागे भरपूर येत आहेत पण चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करत नाहीत। प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा। तुमचं सबस्क्रिप्शनच आमच्यासाठी मोटिवेशन असतं असे छान छान व्हिडिओज बनवण्यासाठी। तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन नक्की क्लिक करा म्हणजे इथून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील। डाएट प्लॅनला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांनी मला कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला सांगितली होती ते मी अगोदर तुमच्यासोबत शेअर करते। त्यामध्ये आहे नंबर 1, मला डॉक्टरांनी प्रत्येक 2 तासांनी खायला सांगितलं होतं जेणेकरून पोट पण रिकामं राहणार नाही आणि ऍसिडिटी पण होणार नाही। प्रत्येक 2 तासांनी जर तुम्ही थोडं थोडं खात राहिलात की ते तुम्हाला पचण्यासाठी पण सोपं जातं। 2 जीवाची आहे म्हणून एकाच वेळेला बसून भरपूर खाल्लं की ते पचायला पण अवघड जातं, त्यामुळे भरपूर हेल्थ इश्यूज पण होत असतात। प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यामुळे अननेसेसरी वजन वाढ होते। जितकी हेल्दी वजन वाढ व्हायला पाहिजे त्यापेक्षा पण जास्त वजन वाढ होते। जास्त वजन वाढ झाल्यामुळे डायबिटीज होऊ शकते, ब्लड प्रेशर हाय होऊ शकतं किंवा ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं। त्यासोबतच बाळाचे पण हेल्थ इश्यूज होऊ शकतात। त्यामुळे प्रत्येक 2 तासांनी थोडं थोडं खात राहायचं। एकाच वेळेला बसून जास्त खाणं, तुपाचे प्रकार जास्त खाणं, प्रमाणाच्या बाहेर दूध पिणं प्रेग्नन्सीमध्ये हेल्दी असतं पण प्रमाणाच्या बाहेर जाऊन जर तुम्ही जास्त दूध पित असाल तर ते पण अननेसेसरी वजन वाढीचं पण कारण ठरू शकतं। त्यामुळे प्रत्येक 2 तासांनी योग्य पद्धतीत योग्य आहारच तुम्ही घेतला पाहिजे। प्रेग्नन्सीमध्ये पहिले 3 ते 4 महिने वजन वाढ होत नाही, झाली तरी ती खूप कमी प्रमाणात होते। 4 महिन्याच्या नंतर ते 9 महिन्यापर्यंत हळूहळू करून वजन वाढ होत असते। जास्तीत जास्त वजन वाढ ही 7 महिने ते 9 महिन्याच्या मध्ये होत असते। बाळ 7 महिने ते 9 महिन्यामध्ये खूप झपाट्याने वाढतं, त्यामुळे भूक वाढ पण त्या महिन्यांमध्ये जास्त होते आणि त्यामुळे वजन वाढ त्या महिन्यांमध्ये होते। साधारणतः 12 ते 18 किलो वजन वाढ प्रेग्नन्सीमध्ये होऊ शकते, हे नॉर्मल आहे। त्यापेक्षा जर जास्त वजन वाढ होत असेल किंवा खूप जास्त पटपट वजन वाढ जर तुमची होत असेल तर ती ओबेस वजन वाढ सुद्धा असू शकते। ते वजन डिलिव्हरी नंतर कमी करायला पण त्रासदायक होऊ शकतं। त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये खात असताना योग्य प्रमाणात खा, योग्य पद्धतीने खा। खूप जास्त गोड पदार्थ पण प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही टाळा। डॉक्टरांनी जो मला डाएट प्लॅन दिला होता तो मी 3 महिन्यानंतर फॉलो केला, कारण पहिले 3 महिने मला अन्न पचत नव्हतं। त्यामुळे मला पहिल्या 3 महिन्यामध्ये डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारचा डाएट प्लॅन असं दिलं नव्हतं। त्यांनी मला इतकंच सांगितलं होतं की तुम्हाला जितकं पचेल तितकं हळूहळू खाण्याचा प्रयत्न करा, पाणी भरपूर प्या, असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं। त्यामध्ये काही गोष्टी त्यांनी टाळण्यासाठी आवर्जून मला सांगितल्या होत्या, त्या म्हणजे बाहेरचं अन्न खायचं नाही पहिले 3 महिने तरी, बाहेरचे कुठल्याही प्रकारचे ज्यूस प्यायचे नाहीत, बाहेरचे कट केलेले फ्रूट्स खायचे नाहीत, घरचं साधं जेवणच करायचं असं त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं। त्यामुळे पहिले 3 महिने मी पूर्णपणे घरचा आहार खात होते। 3 महिन्याच्या नंतर म्हणजे 4 महिन्यापासून ते 9 महिन्यापर्यंत हा डाएट प्लॅन मी फॉलो केला होता। चला तर मग डाएट प्लॅनला सुरुवात करूयात। सकाळी उठल्या साधारणतः 8 वाजता मी ड्रायफ्रूट खायचे। ड्रायफ्रूटमध्ये मी 2 बदाम, 4 ते 5 मनुके, 2 खजूर आणि त्यासोबतच 1 छोटा पीस आवळ्याची कॅन्डी खायची। आवळा कॅन्डीमुळे मला सकाळी सकाळी जो नॉशिया व्हायचा तो कमी होण्यासाठी मदत व्हायचा। त्यामुळे मी दररोज ड्रायफ्रूट सोबतच छोटासा पीस आवळ्याचा खायचे आणि त्यासोबतच मी 1 ग्लास भरून दूध प्यायचे। दुधामध्ये मी मदर हॉर्लिक्स टाकून दूध प्यायचे, त्याची टेस्ट पण छान असायची आणि ते प्रोटीन पावडर मला एनर्जी द्यायला दिवसभर मदत करायचं। त्यामुळे मी सकाळी सकाळी ड्रायफ्रूट सोबत 1 ग्लास दूध प्यायचे।
त्यानंतर साधारणतः 10 वाजता मी नाश्ता करायचे। नाश्त्यामध्ये उपमा, सुशिला, पोहे, आप्पे, इडली, डोसा अशा प्रकारचा मी नाश्ता करायचे। नाश्ता जरी जास्त प्रमाणात खाल्ला गेला नसला तरी मी प्रत्येक वेळेस एक फळ त्याच्यासोबत खायचे। जास्तीत जास्त त्याच्यासोबत केळी असायची। केळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, त्यामुळे पचण्यासाठी पण सोपं असतं आणि हेल्दी पण तितकीच असते। त्यामुळे मी दररोजच्या दररोज नाश्त्यासोबत एक केळी नक्कीच खायचे। नाश्त्याच्या नंतर प्यावा वाटला तर थोडाफार चहा प्यायचे। सकाळपासून मी चहा घेतलेला नसायचा, त्यामुळे नाश्त्यानंतर थोडासा चहा मी घ्यायचे। त्यानंतर 11:30 ते 12 वाजता मी एक छोटी वाटी भरून पंचामृत खायचे। पंचामृतामध्ये मी 4 चमचे दही, त्यासोबतच 4 ते 5 चमचे दूध, 2 ते 3 थेंब मध आणि तसंच 2 ते 3 थेंब तूप आणि चवीपुरती थोडीशी साखर घालून मी पंचामृत तयार करायचे। पंचामृत मी खाण्याच्या अर्धा तास अगोदर तयार करून ठेवायचे, जेणेकरून त्या प्रत्येक गोष्टीला चव येते। त्यामुळे मी ते पंचामृत 11:30 ते 12च्या आसपास दररोज खायचे। पंचामृतामध्ये प्रोबायोटिक भरपूर असतात। गरोदरपणामध्ये जे कॉन्स्टिपेशन होतं, पोट साफ व्हायला त्रास होतो, ते पंचामृतामुळे कमी होतं। त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये मी दररोज छोटी एक वाटी पंचामृत नक्की खायचे। त्यानंतर मी 1.5 ते 2च्या मध्ये दुपारचं जेवण करायचे। जेवणामध्ये मी 1 ते 1.5 चपाती घ्यायचे। तर एक चपाती खाल्ली तर त्यासोबत जेवणामध्ये थोडासा भात असायचा आणि जर मी 1.5 चपाती खाल्ली तर भात मी स्किप करत असत। त्यासोबतच पालेभाजी असायची किंवा कुठली तरी फळभाजी असायची। त्यासोबतच डाळीचा एक प्रकार असायचा, कधी साधी डाळ असायची, कधी लाल तिखटाची आमटी असायची। त्यावरती थोडंसं तूप घालून मी खायचे, जेणेकरून ॲसिडिटी होत नाही असं म्हणतात। त्यामुळे मी डाळीवर थोडंसं तूप घालून डाळ खायचे। त्यासोबतच मोड आलेल्या उसळींचा एक प्रकार असायचा, नसेल तर कोशिंबीर असायची। साधी काकडीची कोशिंबीर असेल, काकडी टोमॅटो कांद्याची मिक्स कोशिंबीर असेल, हे अशी एखादी कोशिंबीर ताटाला असायची। त्यासोबतच चव यावी म्हणून चटणी किंवा लोणचं असायचं आणि या पूर्ण ताटासोबत मी 1 ग्लास ताक नक्की प्यायचे। जेवण थोडंफार कमी जरी गेलं तरी 1 ग्लास ताक मी कंपल्सरी दररोज जेवणामध्ये प्यायचे। ताकामुळे हायड्रेशन राहायला मदत होते, जेणेकरून दिवसभरामध्ये पाण्याची जितकी गरज आहे बॉडीला ती ताकामधनं पण पूर्ण होत असते। त्यामुळे 1 ग्लास ताक मी दररोज जेवणामध्ये नक्की प्यायचे। दुपारच्या जेवणानंतर मी थोडंसं झोपायचे। झोपेतून उठलं की मी संध्याकाळचा स्नॅक्स घ्यायचे। स्नॅक्समध्ये मी शेंगदाण्याचा लाडू असेल, गूळ आणि शेंगदाणे असतील, थोडासा चिवडा असेल, चिवडा मी कमी तिखटाचा घ्यायचे, नसेल तर चुरमुरे असतील, अशा प्रकारे मी दुपारचं स्नॅक्स खायचे। त्यानंतर मी 1 कप चहा प्यायचे। जेवणानंतर जो थोडासा गॅप झालेला असतो, त्यामुळं चहा घेतल्यामुळं ॲसिडिटी होऊ शकते, म्हणून मी थोडंसं अगोदर स्नॅक्स खाऊन घ्यायचे आणि त्यानंतर मी थोडंसं चहा प्यायचे। साधारणतः 6 वाजता मी एखादं फळ खायचे, कधी ॲपल असेल, डाळिंब असेल, संत्री असेल, मोसंबी असेल, नाही तर कधी कधी नारळ पाणी प्यायचे। माझ्या दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये उन्हाळा होता, त्यामुळे मी कधी कधी आंबा पण कट करून खायचे। प्रेग्नन्सीमध्ये आंबा खाऊ नये, त्याच्यामुळं मिसकॅरेज होतं असं जे म्हणतात ते मिथ आहे। तुम्ही प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक फळ प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा खाऊ शकता। पपई जर सोडली तर तुम्ही प्रत्येक फळ प्रेग्नन्सीमध्ये खाऊ शकता। फक्त आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे ॲसिडिटी जास्त होऊ शकते, त्यामुळे कमी प्रमाणात थोडासा आंबा तुम्ही खाऊ शकता। त्यानंतर 8:30 ते 9च्या मध्ये मी रात्रीचं जेवण करायचे। प्रेग्नन्सीमध्ये रात्रीचं जेवण तुम्हाला जितकं लवकर करता येईल तुम्ही तितक्या लवकर केलं की पचण्यासाठी वेळ पण जातो। त्यामुळे 8:30 ते 9च्या मध्ये मी रात्रीचं जेवण करायचे। त्यामध्ये कंपल्सरी 1 ज्वारीची भाकरी खायची। भाकरीसोबत कधी पालेभाजी असायची, कधी फळभाजी असायची, कधी पिठलं असायचं, नाही तर कधी डाळीचे प्रकार असायचे। त्यासोबतच मी दररोज 1 भाकरी खायचे। त्यासोबत थोडंसं दही असायचं, कधी असेल मसाला खिचडी असली थोडीशी मसाला खिचडी, कधी कधी प्लेन भात असेल तर डाळीसोबत मी प्लेन भात पण खायचे। त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये एखादी भाकरी, भाजी आणि थोडासा भात आणि दही मी खायचे। रात्रीचं जेवण खूप जास्त न करता मी थोडंसं कमी करायचे, जेणेकरून मला पचण्यासाठी किंवा दुसऱ्या दिवशी ॲसिडिटी होऊ नये, म्हणून मी रात्रीचं जेवण थोडंफार कमी करत असत।
त्यानंतर साधारणतः 10:30 ते 11च्या मध्ये म्हणजे झोपायच्या थोडा वेळ अगोदर मी परत एक वेळेस 1 ग्लास भरून दूध प्यायचे. त्यामध्ये मी परत हॉर्लिक्सचं मदर प्लस जे प्रोटीन पावडर आहे ते घ्यायचे. दिवसातनं मला ते 2 वेळेला प्रोटीन पावडर घ्यायचं होतं. त्यामुळे सकाळी आणि रात्री जेवणानंतर मी दररोज ते प्रोटीन पावडर दुधासोबत घेत होते. अशा प्रकारचा माझा दिवसभराचा रेग्युलर डाएट प्लॅन असायचा. त्या व्यतिरिक्त प्रेग्नेन्सीमध्ये लाड करून घेण्यासाठी मी कधी कधी घरी केलेली पाणीपुरी असेल, घरी केलेली पावभाजी असेल, घरी केलेली मिसळ असेल, या सर्व गोष्टी पण मी खात होते. पण कधीतरी लिटरली 15 दिवसातनं 1 वेळेला या गोष्टी खात होते. मी पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये बाहेर केलेल्या वस्तू खूप कमी प्रमाणात खाल्लेल्या आहेत. त्यामुळे बाहेरची पाणीपुरी असेल, बाहेरची पावभाजी असेल किंवा बाहेरचं हॉटेलमधनं खाणं असेल, हे मी खूप कमी प्रमाणात प्रेग्नेन्सीमध्ये खाल्लेलं आहे. माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मला जास्त प्रमाणात खावं वाटायची गोष्ट म्हणजे मंचुरियन होती. त्यामुळे मी कधीतरी महिन्यातनं एकदा मंचुरियन मागून खात असत. त्यामुळे पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये मला जितकं होता होईल तितकं मी हेल्दी राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लेबर पेन सहन करण्यासाठी, नॉर्मल डिलिव्हरीसाठी मला मदत झाली. साधारणतः अशा प्रकारचा डाएट प्लॅन मी दररोज फॉलो करत असत. यासोबतच मला डॉक्टरांनी 3 ते 4 लिटर पाणी दररोज पिण्यासाठी सांगितलं होतं. सुरुवातीचे काही महिने इतकं पाणी मला पिलं जात नव्हतं. त्यामुळे महिने वाढतील तसं तसं हळूहळू मी इतकं पाणी पिण्याची सवय करून घेतली आणि हळूहळू करून त्याचं प्रमाण वाढवत गेले. पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये आहार जर व्यवस्थित असेल तर डिलिव्हरीसाठी ताकद राहते. भले तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली किंवा तुमची सी सेक्शन जरी डिलिव्हरी झाली तर तुम्हाला ताकद लागते. बाळाला फीड करण्यासाठी ताकद लागते. डिलिव्हरीनंतर रिकवर होण्यासाठी सुद्धा ताकद लागते. जर प्रेग्नेन्सीमधील आहार कमी असेल किंवा योग्य तो आहार घेतला गेला नाही तर डिलिव्हरीनंतर रिकवर व्हायला पण तितकाच टाइम लागतो. त्यामुळे योग्य तो आहार घ्या, काळजी घ्या. जे कोणी प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करत आहेत, कन्सीव्ह होण्यासाठी ट्राय करत आहेत किंवा जे कोणी प्रेग्नेंट आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मदर्स लाईफ मराठीला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन नक्की क्लिक करा म्हणजे इथून येणाऱ्या अशा छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.